निवडणुकीकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर मुळात लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे। आज प्रचार सभेची जवळपास धनंजय भाऊ आपली दुसरी तिसरी फेरी होताना ठिकठिकाणी एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं ठरलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं आधीच ठरलंय का तुतारीचं बटन दाबायचं। कारण 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, 2019 ला पुन्हा सत्तेवर आला आणि या 10 वर्षांमध्ये जो अपेक्षा भंग झाला। विशेषतः युवकांना ही गोष्ट फार महत्वाची सांगायची। विचार करा, 2014 ला ज्या युवकांना पहिल्यांदा मतदान दिलं होतं, हा पहिल्यांदा मतदान देणारा युवक 18 वर्षाचा होता, 20 वर्षाचा होता, 22 वर्षाचा होता। तो आज 2024 मध्ये हा तुमच्या माझ्या घरातला युवक होता, ज्याने कदाचित 2014 ला एका आंदोलनाला भरून, एका प्रचार तंत्राला भरून एक मत दिलं होतं। त्या मतानंतर देशात सत्ता परिवर्तन झालं होतं। तो युवक तेव्हा 18, 20, 22 वर्षाचा होता, तो आज 28, 30, 32 वर्षाचा आहे। आणि या 10 वर्षात त्याच्या नशिबात काय आलं हे पाहिलं तर देशातल्या युवा शक्तीचं किती मोठं नुकसान झालं हे आपल्या समोर येतं। या युवकाला वाटलं होतं कुठेतरी महागाई आटोक्यात येईल। या युवकाला तेव्हा 60 रुपये असणार पेट्रोल हे 35 रुपयात मिळणार म्हणून सांगितलं होतं, जे आज 106 रुपयाला गेलं। ज्या युवतीला तेव्हा 400 रुपये असणारा गॅस सिलेंडरचे दर कमी होणार म्हणून सांगण्यात आले होते, जे आज 1100 रुपयाला गेले। ज्या युवकाच्या घरातला कोणीतरी गावाकडचा शेतकरी हा आत्महत्या करत होता, तेव्हा त्याला सांगण्यात आलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, तेव्हा 4,500 रुपयाने विकलं जाणारा सोयाबीन 6,000 रुपये होईल असं त्याला वाटलं होतं, अशी मागणी होत होती। आज 2024 नंतर त्याचं सोयाबीन 4,000 ने विकलं जातं, पण त्या सोयाबीन पासून निघणारं जे प्रोडक्ट बघितले, त्याचं आयात निर्यात धोरण बघितलं आणि सोयाबीनचं जर तेल बघितलं तर 60 रुपयाचं तेल 110 रुपयाला गेलं। तेव्हा 20-22 रुपयाने विकला जाणारा कांदा आज 8-10 रुपयाने विकला जातो आणि दर वर्षाला 2 कोटी रोजगार येणार या अपेक्षेपोटी जो युवक एका मृगजळाच्या पाठीमागे धावत होता, त्या युवकाचे आज डोळे उघडले। आणि म्हणून हा युवा महाराष्ट्राभिमान मेळावा फार गरजेचा आहे। कारण जगाचा इतिहास जर बघितला तर क्रांती तेव्हा घडते जेव्हा युवक मनावर घेतो। कारण युवा शक्ती म्हणजे लाथ मारेल तिथं पाणी काढेल ही युवा शक्ती असते। प्रवाहाचा जर रोख बदलायचा असेल तर तो बदलण्याची धमक आणि ताकद, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद ही युवा शक्ती दाखवते। मगाशी महबूबभाईंनी सांगितलं, महबूबभाई म्हणाले वर्षभरापूर्वी त्यांचं माझं बोलणं झालं होतं, तेव्हा मी महबूबभाईंना सांगत होतो की थोडा वेगळा विचार करण्याचा मनोदय आहे। या राजकारणाचा खरं तर कंटाळा आलाय। पण महबूबभाई जे म्हणाले की जेव्हा संघर्षाचा काळ आला तेव्हा अमोलदादांनी ही भूमिका का घेतली, अनेकांना हा प्रश्न पडला होता। म्हणजे काही नेते ते जाहीरपणे सांगतात, ते थट्टेच्या सुरात अर्धसत्य सांगतात। ते थट्टेच्या सुरात अर्धसत्य हे सांगतात, ते म्हणतात की बाबा हा तर राजीनामा द्यायला निघाला होता। कारण हे अर्धसत्य कसं असतं, राजीनामा द्यायला निघणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। ही भूमिका व्यवस्थित सांगणं, कारण धनंजय भाऊ जर राजीनामा द्यायचा असता तर संसदेत बोलणं बंद केलं असतं। जर राजीनामा द्यायचा असता तर स्वप्नील भैया संसदेतली उपस्थिती कमी झाली असती। जर 5 वर्षांमध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळतो तर जे हे सांगतात त्यामध्ये किती सत्य आहे याचा मात्र विचार करावा लागतो। हो, पण पुढची निवडणूक लढायची की नाही हा निर्णय अनेकांना कोड्यात पडणार आहोत। अनेकांना आज वाटतं, अनेक नेते आज विचारतात, अरे तेव्हा तर तुझ्या मनात नव्हतं, आता काय झालं? जे आता काय झालं हे युवा शक्तीसाठी महत्वाचं होतं। कारण जेव्हा महाराष्ट्रावर आक्रमण आलं, परकीय आक्रमण आलं, हे परकीय आक्रमण आल्यानंतर तर प्रत्येकानेच गुडघे टेकले असते 350 वर्षांपूर्वी, तर रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक झाला नसता आणि महाराष्ट्रात स्वराज्य उभं राहिलं नसतं
350 वर्षांनंतर सुद्धा प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज जर घडले नसते तर स्वाभिमान काय असतो हे महाराष्ट्राला कळलं नसतं. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय हा जय जयकार होतो. जे आज मला नटसम्राट म्हणून हिणवतात त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, भूमिका करतो ती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन जेव्हा तुम्ही राजकारण करता तेव्हा त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही हे सोयीने तुम्ही विसरून जाता. 334 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू तुळापूरला असते. 13 वर्ष आपण पालकमंत्री असता, 15 वर्ष कोणीतरी खासदार असतो. यात किती निधी या वडू तुळापूरच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आजपर्यंत आला याचा एकदा आत्मपरीक्षण तरी करावं. आणि मग आत्ताच या समाधी स्थळाचा विकास आराखडा का करावा लागला याचंही आत्मपरीक्षण खुलेपणानं समोर सांगावं. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा संघर्षाचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता, जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिवसला जात होता, जेव्हा सगळी राजकीय परिस्थिती पाहिली होती, ही राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर जर पाठ दाखवून पळून गेलो असतो तर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना कवड्यांच्या माळेला हात लावताना हात थरथरला असता. ती माळ अभिमानानं गळ्यात मिरवायची असेल तर संघर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभं राहणं हे प्रत्येक मावळ्याचं लक्षण आहे आणि तेच केलं. आणि म्हणून तुमच्यावर आता फार मोठी जबाबदारी. देशातलं वातावरण बदललंय, देशातलं वातावरण फिरलंय. केंद्रातलं मोदी सरकार जाणार ही काळ्या दगडावरची भेग आहे. आणि हे होत असताना माझ्या तरुणाला कायम प्रवाहात असणं गरजेचं आहे. म्हणजे काठावर बसून टाळ्या जर फक्त वाजवत राहिला तर तुम्ही या परिवर्तनाचे फक्त साक्षीदार व्हा. माझ्या भावांनो, या युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच सांगतो, या परिवर्तनाचे फक्त साक्षीदार होऊ नका तर पुढे येऊन या लढ्यात सामील होऊन या परिवर्तनाचे शिलेदार व्हा. जेव्हा इतिहास लिहिला जाईल की 2024 मध्ये देश कोणत्या दिशेने जाणार हे ठरत होतं, हा देश कोणत्या दिशेने जाणार, संविधानाचं रक्षण होणार की नाही हे ठरत होतं, तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक युवक हा आघाडीवर होता. केंद्रातली सत्ता बदलण्यासाठी या प्रत्येक युवकाचं योगदान होतं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ही शिकवण आपण पार पाडाल एवढी आपल्याला कळकळीची विनंती आहे. तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर लढतो. माझा कुठलाही कारखाना नाही, माझी कुठेही परदेशात कंपनी नाही. ऐका, शिवसेनेचे लोक लगेच हसायला लागले. माझी परदेशात कंपनी नाही, कुठली कारखाना नाही, कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि हे सगळं असताना एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातला माणूस आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने या संघर्षाच्या काळात लढतोय. ही लढाई केवळ आणि केवळ तुमच्या भरोश्यावर, तुमच्या प्रत्येकाची ताकद ही त्याच ताकदीनं पाठीशी जर उभी राहिली तर. परवा दिल्लीमध्ये एक जण आला होता, तर दिल्लीमध्ये एकाने सांगितलं, दादा तुमच्याकडे बघून आम्ही बघतो की भले नेते जरी म्हणत असले की याचा राजकारणाचा पिंड नाही तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय पोरग हे राजकारणात टिकू शकतं. हे तुम्हाला दाखवून द्यायचं, तेवढं तुम्ही दाखवायची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आणि